अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे अमोल मिटकरी सध्या आपल्याशी जोडले गेले आहेत, त्यांच्याशी याबाबत आपण बोलणार आहोत। मिटकरीजी, अत्यंत धक्कादायक आहे, संभाजीनगर सारखं क्षेत्र आहे, क्रांती चौकात भर शिवजयंतीच्या रॅलीमध्ये गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा फोटो झळकावला गेला, पोस्टर झळकावलं गेलंय। नाही, हे बघा, फार वाईट वाटतं या गोष्टीचं। छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती जगभर इतक्या आनंदात साजरी होत असताना शिवाजी महाराजांच्या जयंतीत आपण अशा प्रकारे कोणता गँगस्टर किंवा कोणता आरोपी याचे फोटो झळकावणं म्हणजे नेमकं काय मानसिकता असावी झळकावणाऱ्यांची, मला सांगा। मागे एका वेळेस औरंगजेबाचे फोटो कोणीतरी झळकावले होते, आता औरंगजेबाचे झळकावणं काय किंवा बिश्नोई सारख्या गँगस्टरचे झळकावणं काय? म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा जो विश्वव्यापी विचार आहे तो एकीकडे राहतो आणि असे गँगस्टर दाखवून तुम्हाला काय दाखवायचं काय? म्हणून अशी जी काही प्रवृत्ती आहे यावर ताळेबंद सरकारने घातला पाहिजे। अशा प्रकारे जी काही निंदनीय घटना घडली त्याचा मी तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो। संभाजीनगर सारखं संवेदनशील शहर, त्या शहरामध्ये जाणीवपूर्वक असं काही कोणी घडवण्याचा प्रयत्न करतंय का याचं सुद्धा मास्टर माइंड सरकार शोधणार। पण अशा प्रकारे बिश्नोई गँगचे झळकवलेले पोस्टर याचा निषेध आहे, कडक कारवाई करेल शासन, याबद्दल माझ्या मनात दुमत नाही। अगदी मिटकरीजी, तुम्ही निषेध वर्तवलात, पण तुम्ही एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केलात। ही जी प्रवृत्ती आहे गँगस्टर्सना कुठेतरी उठावा देणारी, त्यांचं कुठेतरी अशा पद्धतीने सार्वजनिक ठिकाणी प्रदर्शन करणारी, या प्रवृत्तीविषयी काय नेमके निर्बंध घालता येतील? सरकार म्हणून याबाबत काय करता येईल आपल्याला असं वाटतं? उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्र्यांची आपण भेट घेणार, त्यांच्या कानावर घालणार ही गोष्ट? 100% जिथं जिथं छत्रपती शिवाजी महाराज किंवा आपल्या महापुरुषांच्या अशा जयंती झाली किंवा अशा मध्ये जर कोणी मास्टर माइंड जो सुप्त पद्धतीने जाणीवपूर्वक समाजाचं ध्रुवीकरण, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करत असेल आणि जाणीवपूर्वक अशा महापुरुषांच्या विचाराला गालबोट लावण्याचा प्रयत्न करत असेल तर सरकार हे कधी खपून घेणार नाही। माझं ते नैतिक कर्तव्य आहे, पण आमच्या पक्ष सुद्धा या बाबतीत अत्यंत जागरूक आहे। त्यामुळे आजच्या आज पुढारी न्यूजनी जी काही हे बाब लक्षात आणून दिली, आपले मनापासून आभार। पण तुमचा फोन ठेवल्यानंतर तात्काळ महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्याशी पत्रव्यवहार करून कडक कारवाई करण्यासंदर्भात मी स्वतः पत्र लिहिणार आहे। अगदी मिटकरीजी, तुम्ही आमच्याशी असेच जोडलेले राहा। सध्या भाजपचे अतुल भातखळकर आपल्याशी जोडले गेलेले आहेत। अतुलजी, ही दृश्य पुढारी न्यूजवर आपण पाहत असाल, शिवजयंतीची रॅली आहे, संभाजीनगर सारखं क्षेत्र आहे, पण लॉरेन्स बिश्नोईचा फोटो चक्क तिथे झळकावलाय। नाही, अत्यंत गंभीर बाब आहे आणि दखल घेण्यासारखी बाब आहे। याच्या संदर्भातले कारवाई जी काय असेल की ही कोणी हा प्रकार केलेला आहे, जाणीवपूर्वक केलाय का, हिंदुत्ववाद्यांना बदनाम करण्याकरता हे कोणी केलंय का अन्य कोणी केलंय, या सगळ्याची सखोल चौकशी ही पोलीस यंत्रणा करेल आणि संबंधितांवर लवकरात लवकर योग्य ती कारवाई करतील। भातखळकरजी, तुम्ही मुख्यमंत्र्यांशी याबाबत बोलणार का? त्यांच्या ही गोष्ट लक्षात आणून देणार का? नाही, मी 100% मुख्यमंत्र्यांच्या लक्षात ही गोष्ट आणून देण्याचा प्रयत्न करीन आणि त्या संदर्भात त्यांच्याशी बोलीन। पण बरं, आणखी एक मुद्दा आपण ऐकला असेल, मिटकरीजी सुद्धा आमच्याशी काही वेळापूर्वी बोलत होते, त्यांनी एक मुद्दा मांडला की ही जी प्रवृत्ती आहे गँगस्टर्सना पुढे दाखवण्याची, त्यांचं अशा पद्धतीनं सार्वजनिक ठिकाणी चुकीच्या वेळी चुकीच्या पद्धतीनं प्रदर्शन मांडण्याची, या प्रवृत्तीबाबत नेमकं काय करता येऊ शकतं? याबाबत सरकार म्हणून आपण काय पाऊल उचलू शकता? नाही, म्हणून म्हटलं की ही नक्की होर्डिंग कोणी लावली आहेत? शेवटी संभाजीनगरमध्ये समाज विघातक शक्ती सुद्धा बऱ्याचदा कार्यरत असतात हे आपण पाहतो आणि त्यामुळे हिंदुत्ववादी शक्तींना बदनाम करण्याकरता कोणी हे मुद्दाम केलंय का याची पण चौकशी करण्याची आवश्यकता आहे आणि त्याच्यामुळे चौकशी अंतिम या संदर्भातली कारवाई कोणावर करायची हे स्पष्ट होईल। जी, भातखळकरजी, धन्यवाद ही सविस्तर प्रतिक्रिया आपण पुढारी न्यूजला दिलीत यासाठी। मिटकरजी, आपलेही आभार, आपण प्रतिक्रिया दिलीत यासाठी। अत्यंत खळबळजनक बातमी आणि खळबळजनक दृश्य म्हणावी लागतील। संभाजीनगरमधली, महाराष्ट्रातल्या संभाजीनगरमधली क्रांती चौकातली ही दृश्य आहेत। शिवजयंतीची रॅली निघाली, मात्र गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा फोटो याच्यामध्ये एका तरुणानं झळकवला आणि त्यानंतर हा तरुण आता अजूनही कोण आहे समजू शकलेला नाहीये। पोस्टर झळकवणारा नेमका कोण आहे याचा शोध अजूनही लागलेला नाहीये। अशा पद्धतीनं गँगस्टरचा फोटो सार्वजनिक ठिकाणी पोस्टर झळकावून समोर आणणं ही अत्यंत धक्कादायक बाब आहे, चिंता वाढवणारी बाब आहे आणि त्याच्यामुळे मोठा परिणाम या सगळ्याचा समाजावर होत असताना कशा पद्धतीने या सगळ्या बाबींवर रोख लावता येईल, मुख्य म्हणजे ही जी प्रवृत्ती आहे, ही जी मानसिकता आहे गँगस्टर्सचा फोटो झळकावण्याची, ही अत्यंत चुकीची आहे समाजाच्या दृष्टीने विचार केल्यास आणि त्यामुळे या बाबतीत लक्ष घालणं
अशा मानसिक प्रवृत्ती असणाऱ्या व्यक्तींवर सरकार म्हणून, पोलीस म्हणून आपला वचक असणं फार आवश्यक असेल. कारण समाज हिताच्या दृष्टीने विचार केला तर या बाबी अत्यंत घातक आहेत.